नमस्कार. श्री संत गोपीनाथ महाराज यांनी लिहिलेलं, अशोक काकांनी संकलित केलेलं अधिक मास महात्म्य आपण ऐकतो आहे. आपला अध्याय चाललेला आहे 22वा. श्री गणेशाय नमः. जय त्रिभुवन सुंदरी आदि माये, वाग्देविके कविता मांदूसर रत्न हृदये. तुझ वीण रिता ठाव पाहे, नसे माये सर्वथा. तरी बैसूनी माझिया जीवाघरी, ग्रंथ पावावा शेवटावरी. तरीच धन्य संसारी, नाही तरी वृथा वैखरी माझी हे. ऐका श्रोते भाविक जन, येथींचे ग्राहिक कोण कोण. तयाने लाधले कोण, इतरा लाजिरवणे अभागिया. मलमास अति पावन, लक्ष्मी नारायण संवाद पूर्ण. भावे ऐकताच श्रवण, तो पावे सदन मोक्षाचे. लक्ष्मी वदे हो दामोदरा, दया सिंधो परम उदारा. दान महात्माची या प्रकारा, सदा साचार स्वामिया. कवण दाने कवण पुण्य जोडे, सार्थकता कैसोनी घडे. हे वेगळाले फळ निवाडे, सांगावे रोकडे स्वामिया. ऐक भामिनी चतुर देख, तुझे बोल तव परोपकारक. तरी दान फळ वेगळाले ऐक, या मलमासा निके अवधारी. सुवर्णदान शक्तीनुसार, द्विजाचे देती जे देणार. तयावरी तुष्टे मी सर्वेश्वर, करी परिहार दरिद्राचा. तया ते दरिद्राची व्यथा, होऊ नेदी मी सर्वथा. अंती पावावी मोक्षपंथा, नव्हे अन्यथा हे वाणी. आता रौप्यदानाचे फळ, तेही ऐको हो सकळ. तेने तुष्टे जाश्वनीळ, आणि सकळ पितृ व्याजे. आता मुक्ता फळे आणि पोवळी, तेही ऐक सांगतो पाळी. तयाची फळे वेगळाली, परी सवू तू ते जाण पा. पोवळी अर्पिता पावे भुक्ती, मुक्ता फळे लाभे मुक्ती. एवं भुक्ती आणि सुक्ती, लाभरीती जाण पा. कास्यपात्र अथवा ताम्रपात्र, विप्राते अर्चिता विचित्र. तरी भवानी सहित पंचकर्क्र, कृपा करी तयावरी. वस्त्रदाने संतुष्टे चंद्र, अपूपदाने पापसंहार. अन्नदाने सर्वेश्वर, तुष्टमान सर्वदा. उदकदान करिता जाण, संतुष्टमान तयावरुण. तयाने प्राप्त करई जीवन, होय अन्नवृद्धी ते. अन्नदान सर्वात सार, झाले सकळ व्यापार. क्षणभरी अन्न नसले जरी, केवी व्यापार चालू शके. आता उपानह देता दान, यमतुष्टमान तयावरुता. पदर्थी भगवंत वचनार्था, आणा सर्वदा मानसी. उपानह दान देता ब्राह्मणाते, मार्गी यमदे सुख तयाते. अश्वदिधली या दानाते, अश्वरूढ स्वर्गी जाय. भुकेली या अन्नदान, तृषार्थी उदकपान. देता स्वर्गी सुख संपन्न, यमरावो नेतसे तयाते. मार्गी जाता ठाई, उन्न उदक पुरवी सर्वही. यमलोकी तयाते पाही, पुरवी असर्वही अन्नोदक. प्राणी निवर्तली यावरी, द्वादश दिनी मागती मार्गावरी. चालता तेथे यातना भारी, ते गरुड पुराणी वर्णिलेसे. म्हणोनी येथे जे अर्पावे, तेची तेथे लागे पावावे. दिधल्या वीण तो न पावे, हा निर्धार जाणीजे. नाद उत्तम पतिष्ठतू, ऐसा तो वेद बोलतू. दिधल्या वीण नव्हे प्राप्तू, स्वये बोलतू जनार्दन. धृताचे दान विप्रा लागी देता, सूर्य संतुष्टमान तयावरुता. नसे तापज्वरांची वार्ता, अन्न शांतता तो करी. तीळ पात्र दान करी जो नर, स्वर्गी सुखावती पीतर. न बाधी तया शनैश्वर, पावे सत्वर रुद्र कैलासा. कमंडलू तोय ताम्रपात्री, देता भावार्थे विप्राप्रती. तेने तुष्टमान वरुण भूपती, नेत तयाप्रती वरुण लोका. तेथे बहुत सौख्या तया जना, काही एक नसे यातना. दंपत्या ते करिता वस्त्रदाना, कैलास भुवना तो पावे. सप्तधान्य अर्पिता द्विजाते, तेने पूजिले सप्त ऋषीते. अरुंधती सहित याते, दंपत्य पूजा घडली पै. ऐसे नाना दानाचे प्रकार, सांगता वाढो पाहे विस्तार. परी किंचित गोदानाने तत्पर, होऊनी कथा विस्तारीजे. आणिक आठवले मज लागोन, सच्छिद्र अनरसे दानी. 3 दशक विप्र लागोनी,
प्रतिदिनी अर्पावे. संपूर्ण जया न घडे एक मास, तरी सायासे अर्पी 5 परवास. द्वादशी पौर्णिमा अमावस्येस, व्यतिपात आणि वैधृती. ही मुख्य पर्वे बोलिजे, मागे तू ते निवेजिले कमळजे. हे मुख्य आवडीचे खाद्य माझे, तेणे संतुष्टे मी तयावरी. आता गोदान केली याचा प्रकार, सांगतो ऐका सविस्तर. पूर्वी दक्षिणेस महिस्मृती नगर, असो थोर प्रसिद्ध पै. चारी वर्ण सभोग साधन, शास्त्रावरी वर्णिती जन. नित्य आचरती दान पुण्य, वेदध्ययन विप्र करीती. आधी व्याधी दरिद्र पाही, नगरी धुंडिता न दिसे काही. अपमृत्यूची वार्ता नाही, जन सर्वही आनंदमय. प्रभू तेथींचा धार्मिक रत, पुत्र ऐसी प्रजा पाळित. लाच नघे न्याय करीत, तोची धन्य भूपती. असो ऐसा त्या नगरीचा महिमा, तेथील एक विप्र द्विज शर्मा. वेगळा जो कर्म अकर्मा, चालवी नेम शास्त्राधारे. घरी सदा अग्निहोत्र, कांता भामिनी सुपात्र. पोटी नाही पुत्र कलव, भिक्षाने गात्र संरक्षितसे. ऐसा तो सत्पात्र विप्र राणा, प्रसंगी अतीत आलिया जाणा. गृही निपजेल जे अन्न, तया लागूनी अर्पितसे. ऐसा करिता बहुत काळवरी, तो कोणी एक ब्राह्मण पुत्र करी. फिरत फिरत तया नगरी, येऊनिया राहिला. परी माध्यान्ह काळीचे वेळा, पोटी पाहिजे अन्नाचा गोळा. म्हणूनिया शोधिता चालिला, ग्रामा माझी ते समयी. तव पुसतसे ग्रामस्थानी, कोण अन्न अर्पी पांथस्थासी. तयाने गृह दाखविता त्यासी, द्विजव चर्म्यासी भेटला. म्हणे माध्यान्ह समयी क्षुधित, समयी पातलो मी अतित. ऐसी एकांताची विप्रमात, आला धावत द्विज शर्मा. बद्ध हस्ते नमिला ब्राह्मण, येरू काय बोले वचन. तोची श्लोक अवधारा पूर्ण, काय वचनी बोलला. श्लोक. विप्रवाच क्षुधानलेन तप्ताना, विषवत्स कलार्चन. अन्न औषध मात्राणां, दातावश्यं भवेधुना. म्हणे क्षुधानळे तप्त देही, विषवत वाटे उपचार सर्वही. तरी अन्न औषधाते दाता होई, आहे किंवा नाही दाता तये वदा. तथास्तु म्हणून आसनी बैसविला, भोजन देऊनी तृप्त केला. मग स्वागता पुसत झाला, कोठूनी आला परिवार केवता. येरू म्हणे तीर्थ भ्रमण करीत, स्वयमी एकला फिरत. माता पिता बंधू दुहिता आप्त, पुत्र ना कांता मज लागी. जरी माते अपंगाल गृही, तरी सेवा करुनी मी राही. कदा वचनार्थ करुनी देही, अंतरनेदी विप्रराया. जाणुनी निर्मळ अंतरी, म्हणे स्वस्थ राहे माझे घरी. काही न सांगे चाकरी, पुत्रावरी वर्तते. ठेवून घेतला तया लागुनी, नाम तयाचे नारायण. सेवा करी न कंटाळे मन, पडिले कार्य संपदा. आधीच तीर्थवासी पवित्र, वरी ब्राह्मण तो अग्निहोत्र. निष्कपटे सेवा चित्र विचित्र, सेवी गात्र तयाचे. ऐसे वर्तता बहु काळावरी, तव नवल वर्तते परी. विप्रस्त्री होती म्हातारी, झाली गरोदरी त्या पुण्ये. तव विप्रमनी हर्षता बहुत, म्हणे संतान न होते मजला. याचा पायगुण मज लाभला, गर्भ राहिला 60 वर्षी. ऐसे मानूनिया हर्षास, तव गर्भा आले पूर्ण दिवस. प्रसूत होता विप्र स्त्रियेस, पुत्र तियेसी पै झाला. मग तो विप्र आनंदे नाचे उडे, म्हणे पहा आश्चर्य केवढे. आजवरी न पाहिले निवाडे, पुत्रमुख जन्मवरी. म्हणोनी वो भूत सोहळा करी, साहित्य मेळवा या परोपरी. परंतु दुसरे कोणी नाही घरी, रक्षणद्वारी बैसावया. मग नारायणा ते म्हणे तेव्हा, द्वारी रक्षण बसे सदैवा. मी जातो पारखे गावा, साहित्या लागुनी पै आता. तरी उदयीक 5वा दिन, सटवी पूजा लागे करणे. या लागी बैसे सावधान, द्वारी रक्षण विप्रराया. ऐसे निवेदूनी तयासी, आपण जाय पारखे ग्रामासी. मागे द्वारा समीप देशी, बैसे रक्षणासी नारायण. रात्र झाली यामनी 2, तव तो पंचमीचा दिवस लक्षून. देवी येती झाली चालून,
पुत्राक्षरा लागी पहावया. सुंदर दैदिप्यमान केवळ परिधान वस्त्र केले सकळ. त्वरित निरखूनी या बाळ माघारे तात्काळ परतली. इतके कृत्य तये क्षणी नारायण देखोनी नयनी. हातव पुण्यवंत प्राणी जाहले म्हणोनी दर्शन. मग तिये ते धरिले पदरी म्हणे तू कवण पातलीसे ये वेळी. यक्षिणी की पिशाच वाळे सांग वहिले मज लागे. येरी झडकावी तयाते दूर होई म्हणे ब्राह्मणाते. काय कारण तुझ पुसावयाते सर मरत माघारा. येरू म्हणे तू हे सर्वथा जाऊ नेदी मी तत्वता. तू कवण हे सांग वार्ता मग आलिया पंथा जाईजे. ऐसा दुराग्रह पाहोनी बोलिती झाली ते भाविने. म्हणे तू पुण्यवान म्हणोनी दर्शत तुझ लागूनी दिधले. मी तव यक्षिणी देवी माते म्हणतात सटवी. पुत्राक्षरे आम्ही निर्वावी ब्रह्मवरदे करूनिया. आता सोडी जाऊ दे माते येरू म्हणे न घडे निरुते. काय अक्षर याचिया बाळाते ते माते निवेदून सुखी होई. ऐकूनी तयाचे वचन देवी वदे तू ते काय प्रयोजन. जे होणार ते सुखे होतसे जाण ब्रह्माक्षर कोण टाळू शके. तव विप्रत आगतसे चरणी सांग इतुके कृपे करुनी. मग आणिक पुसे कहाणी तव ते यक्षिणी बोलत. म्हणे हा विप्रकुमार पाही धनधान्य नसे याचे दैवी. कांता पुत्र तेही नाही उदरनिर्वाह केवता. तरी तक्र विक्रय करून चालेल याचे उदरभूषण. शतायुषी असे हो पूर्ण मरण अकाळी. ऐसे वचन ऐकता ते वेळी येरे नमस्कारुनी बोळविली. म्हणे मनी हे नाथ चंद्रमोळी केवी कुळी पुत्र ऐसा. केवढा पवित्र विप्रराणा ऐसा पुत्र तया लागुनी. काय ऐसे संतान होऊनी निस्संतान परिभले. केवढा हर्ष विप्राचे मनी जन्मदारभ्य सोहळा देखुनी. प्राण देईल तो ऐकता क्षणी म्हणोनी मौनी न बोलावे. गोष्ट ठेविले जीवींचे जीवे कोणाते नवधे काळत्री. असो विप्र येऊनी स्वग्रही सोहळा संपादिला आनंदे. द्वादश दिनी जातकर्म करिता झाला विप्रोत्तम. संभ्रमे ठेविले नाम बहुत लळा पुत्रावरी. ऐसे लोटले बहुत दीन तो पंचम पुवर्षी पुत्र निधान. वाढता झाला तो मागुतेन कांता झाली प्रसूती. ते समयी कन्ये ते प्रसवली देखोनी विप्र आनंद मेळी. म्हणे कृतकृत्य झालो ये काळी झाले कुळी कन्यापुत्र. नारायण हा भाग्ये आगळा याचा पायगूढ लाभला भला. ऐसे सौख्य मानिता झाला परिचिंता नारायणा मानसी. म्हणे आता ही रक्षण पुढती मी बैसोनी द्वार दिशे प्रती. मागुती येती यक्षिणी सती पुसेन प्रति वृत्तांतू. ऐसा निश्चय निजमनी केला मागुती गुरु आज्ञेने रक्षण वैसला. तो पाचवे दिनी यक्षिणी तेच वेळा दक्षून तात्काळ प्रकटली. अक्षरे निरखुनी कन्येचे भाळी निगती झाली ते क्षण बाळी. तव येरे पदरी दृढ धरिली नमस्कारी भावार्थे. म्हणे माते कृपा करुनी मदसी सांग कन्याक्षरे ती कैसी. येरी म्हणे वारंवार का पुससी मूर्ख होसी रे ब्राह्मणा. येरू मागुता चरण दागे कृपा करुनी मजला सांगे. आणिक न मागे काही आंगे जाण शुभांगे यक्षिणी. मग भिडेस्तव यक्षिणी पाही बोलती झाली ते समयी. म्हणे विवाह तव दैवी नाही इचिया विप्रवर्या जाणपा. माता पिता आप्तवर्ग न करिता इचा संसर्ग. हे जार कर्मी विचरोनी मार्ग उदरनिर्वाहा ते करील. त्याहीवरी पूर्ण आयुष्यी रोगव्याधी नाही शरीरासी. शतवर्षे इचिया कर्मासी प्रवर्तती निश्चयेसी जाणपा. ऐसे वदोनी ते वेळी यक्षिणी देवी गुप्त झाली. ऐकोनी जीवी तळमळी नारायण विप्रते वेळा. म्हणे आहा देवा हे काय दैवापुढे नाही उपाय. केवढा पवित्र विप्रराय संतान लाहे केवी असे. असे होणार ते होऊन जात परी कोणा ते न वदेची मात. मनी ठेविलेसी गुप्त साधी कार्यार्थ वरवरी. ऐसे करुनी दिवस क्रमिले 7 वर्षी उपनयन केले. 5 वर्षी कन्यारत्न झाले ऐसे उभयतांदे. तव द्विज शर्म पावला निधान कांता करी सहगमन.
धन्य ते पतिव्रता सती रत्न, लहान टाकूनी मुले दोन्ही. असो ऐसे वर्तमान जाहले, नारायण उत्तर कार्य सांग केले. म्हणे आता येथे राहता नवे भले, आचरती बाळे तीन देखे मी. ऐसे निश्चयी मानसी केला, उपरी मास 4 क्रमिता झाला. मग ग्रामवासी जना सकळा, निरविता झाला कन्यापुत्र. आपण प्रयाडन आरंभिले, तव ती कन्यापुत्र कोल्हाळे. आरडून गळा पडू लागले, देखता झाले अबालवृद्ध. देखुनी तयांची करुणा, अश्रू झाले जनाची या नयना. म्हणती हे भगवान जनार्दना, ही बाळके केवी जगतील. नाही तया ते पाळिता पोसिता, नाही माता आणि पिता. नाही द्रव्याची वार्ता, केवी भगवंता हे केले. ऐसा जनांचा कोल्हाळ, टपटपा अश्रू गाळीती सकळ. नारायण हृदयीचा कोमळ, परी फुटके कपाळ पैयाचे. बाळपणी मेली माता पिता, तारुण्यपणी दरिद्र अवस्था. त्याहीवरी जार कर्मतत्वता, जाणूनी निघता तो झाला. नारायण गेला निघोनी, तळमळो लागले बाळे दोन्ही. मग जनसमुदाय अश्वासुनी, मुनी प्रतिपाळत दीन रजनी करीताती. परी होणार ते न टळेच निश्चित, कोण टाळू शके ब्रह्मलिखित. ते अनायासे होत जात, न चाले जेथे तेथे उपाय. नारायण निघून गेल्यावरी, एक धेनू असे त्यांचे घरी. तिची सेवा निरंतरी, विप्रकुमार करीतसे. जाऊनी रानात पाही, तृण आणीतसे लवलाही. निज करे तिचा पैसा छाचवी, क्रय विक्रय दावी तक्राते. भगिनी ते वय 5 वर्षी, आपण स्वये 10 वर्षा. परी उदरनिर्वाह परी येसी, उभयता सरिसी लोटीत. कन्या मृत्तिका पात्र घेऊनी, उदक आणीतसे प्रतीतिनी. येरू स्व करे दह्याची कथडी घेऊनी, दधी मथून करी तक्र. तयाचा विक्रय करुनी, लागले ते आणूनी धान्य. ते उभयता पचवून, उदरपोषण करीताती. ऐशी लोटली वर्षे 2, तो पुढे प्राप्त झाले व्यसन. कोणी एक सभाग्य वेश्या जाण, उतरली येऊनी नदी तिरी. समागमे गज अश्वरथ, दास दासीही तोय बहुत. स्वये हेही स्वरूपवंत, अप्सरा भासत इंद्राची. ऐसी ते येता नदी किरी, विप्रकन्या देखिली नेत्री. मृण्मय पात्र घेऊन शिरी, तेही घाबरी पाहतसे. कधीच पाहिला नाही समुदाय, म्हणून तेथे उभी राहे. तव वेश्येने लवलाहे, पाचरिले आपणापै. मग पुसती झाली वर्तमान, म्हणे तू कवणाची कोण. रूपे दिससी सुंदर पूर्ण, वस्त्र मळीन फाटके. तू ते ऐशी दशा प्राप्त झाली, कवण दुर्जने तू ते गांजिली. वर्तमान सांगे मजचवळी, मग ते विप्र बाळी बोलत. माय बाप गेले मरून, एक बंधू तोही लहान. मी ब्रह्मकुमारी पतिहीन, दारिद्र्यपूर्ण पीडिलेसे. ऐसे ऐकोनी वर्तमान, वेशा द्रवली अंतःकरणी. मग काही एक पदार्थ तिज लागुनी, दिधले काढून भक्षावया. पदार्थी भुलली विप्रकुमारी, मग तैसेची बसली रथावरी. वेश्या घेऊन गेली सत्वरी, हे जगनेत्री पाहताती. परी कोणी न बोलती बोला, म्हणे कन्येचा पांग फिटला. न्यूनता नाही अन्न वस्त्राला, पुढे होणाराला कोण पाहे. तो एरीकडे विप्रकुमार गृहरी, तृण घेऊनी आला लवलाही. तो भगिनी न देखे गृहाच्या ठाई, म्हणून पाही चहूकडे. भगिनीचा वृत्तांत ऐसा झाला, ते ठाऊके नसेची तयाला. मग ग्रामवासियासी पाहिला, तयांनी कथिला समाचार. मग अतिक्षेण अंतरी, होऊनी आठवी श्रीहरी. म्हणे माझी पूर्वदशा खरी, फळा आली ये काळी. माता पितयांचे निधान, पदरी नाही काही धन. आम्ही उभयता बाळे दीन, अनाथ होऊनी पडलो असे. त्या माझी हा विघट पडिला, आता कोणी नसे की मजला. ऐसा विलाप करिता झाला, रडो लागला अट्टाहासे. ऐसे कर्म तया घडोनी आले, पुढे काय असे वर्तले. ते पाहिजे श्रवण केले, म्हणे पुढीले प्रसंगी. आता धेनू सेवा फळली कैसी, तेही श्रवण करा सावकाशी. मुक्ती झाली त्या उभयतांसी, ते सावकाश बरी सीजे. इति श्री मलमहात्म्य ग्रंथ पद्मपुराणींचे संमत मनोहर सुत विरचितम 22 अध्याय गोढा.
शुभं भवतु शुभं भवतु शुभं भवतु।